नमस्कार मित्रांनो, एक गोष्ट शेअर करावीशी वाटते. काल विठ्यामध्ये एका हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आणि त्या हॉस्पिटलमध्ये एका स्त्रीवरती वैद्यकीय उपचार सुरू होते. पाऊस अचानक आला आणि लाईट्स गेल्या हॉस्पिटलच्या. त्यांच्याकडे बॅकअप होता, जनरेटर होतं, डॉक्टर त्यांचं काम पण करत होते, पण इमर्जन्सी आणखीन काही होऊ नये, लाईट कधी येईल याचा काही भरोसा नव्हता. बॅकअप गेला तर करणार काय म्हणून डॉक्टर काय म्हटले, पेट्रोल घेऊन या, जनरेटरमध्ये पेट्रोल टाकायचं आहे. मग त्यांचा स्टाफही बिझी होता. मग मला सांगण्यात आलं की कोणतं जाऊन घेऊन याल का. मग मी ती गाडी घेतली आणि पेट्रोल पंपावरती गेलो. तर पेट्रोल पंपावरती मला नकार देण्यात आला. मला म्हणतात की आम्ही कॅनमध्ये बॅटलीमध्ये पेट्रोल देत नाही. त्यांचं काहीतरी पेट्रोल टंचाईचं काहीतरी इमर्जन्सी असेल, पण त्यांना म्हणतोय मी की मेडिकल इमर्जन्सी आहे, एखाद्याच्या जेवाचा प्रश्न आहे द्या, तरी ते ऐकण्यात माझ्याशी वाद घालायला लागलेत, भांडण झालं. मॅनेजर आला, मॅनेजरही तेच सांगायला लागलेत. डॉक्टरांना फोन लावला, डॉक्टरांना सांगितलं. डॉक्टर म्हणाले की ही चिठ्ठी घेऊन जा. चिठ्ठी बघितल्यानंतर मग त्यांनी ते पेट्रोल मला दिलं. त्यांना म्हणतोय माझ्यासोबत कोणतरी या, बघा काय इमर्जन्सी आहे ते. तरी ऐकण्यात अहो, सगळे नियम, कुठलेही नियम असू देत, कसलाही नियम असू दे, हा कोणाच्या तरी जीवाचा वाचवण्यासाठी असावा, ना की त्याचा जीव घेण्यासाठी असावा. ह्या भांडणामध्ये जर त्या स्त्रीला काय झालं असतं तर याची जबाबदार कोण होतं? कुठेतरी आपण विचार करायला पाहिजे की खरं कोण, खोटं कोण, कसले नियम. कुठलाही नियम जीवापेक्षा मोठा नसतो, रादर तो नसावा.